नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रियाने कितीही कारस्थानं केली तरी घरातले माणसं ही सायलीच्या पाठीशी आहेत आणि त्याचबरोबर सायलीचा जो चांगुलपणा आहे तो कल्पना समोर येणार आहे आणि त्यामुळे प्रियाचीच वाट लागणार आहे. कारण इकडे प्रिया आरोप करत आहे की सायली हे सगळं तू केलेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे असं ती म्हणत आहे. तेव्हा मात्र तिथे प्रताप सर्वांच्या समोर सांगत असतो की हे बघ कसं माहितीये का, सायलीवर काही आरोप करायचे म्हणून तन्वी तू कोणत्याही थराला जाशील पण हे खपवून घेतलं जाणार नाही. माझा सायलीवरती पूर्ण विश्वास आहे आणि सायलीनं असं काही केलेलं नाहीये हे मला माहिती आहे असं इकडे प्रताप बोलत असतो आणि प्रियाला गप्प बसायला सांगत असतो. कारण प्रियाचं असं म्हणणं आहे की सायलीने मुद्दामहून ते तेल सांडलेलं आहे तिथे का तर अस्मिता पडावी आणि आता अस्मिता घसरलेली आहे ती सायलीच्या मूर्खपणामुळे घसरलेली आहे आणि त्याचबरोबर सायलीच्या या मूर्खपणामुळे जर अस्मिताचं बाळ गेलं असतं तर हा प्रश्न जेव्हा तिने तिथे बोलून दाखवलेला आहे तेव्हा मात्र प्रतापला खूप राग आलेला आहे. कारण प्रतापने पाहिलेलं आहे सकाळी उठल्यापासून सायली किती मनापासून सगळी तयारी करत आहे, सगळ्या गोष्टी सायली करत आहे आणि तरीही सायलीवरच आरोप केले जातात. त्यामुळे प्रतापने सर्वांच्या समोर सायलीची बाजू घेतलेली आहे. त्याचबरोबर सायली ही अस्मिताच्या रूम मध्ये गेलेली असते आणि तेव्हा अस्मिताला ती साडी नेसायला मदत करत आहे, तिला आवरून देत आहे. हे सगळं कल्पनाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचबरोबर साक्षीचा जो रिपोर्ट आहे म्हणजे साक्षीने लोकेशन रिपोर्ट जो दिलेला असतो तो चुकीचा आहे, तो खोटा आहे हे सायली आणि अर्जुनच्या समोर आले. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की अशाच प्रकारचा काहीतरी गोंधळ घालेल ही दामिनी मला असं वाटलं होतं, पण ती इतक्या खालच्या थराला जाईल, इतक्या नीच वृत्तीची ती बाई असेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. हे सगळं अर्जुन बोलत असतो. सायली म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण ती बाई अशाच थराला जाऊ शकते याबद्दल तर आपल्याला खात्री होतीच ना, अशा पद्धतीचं काम ती करूच शकते याबद्दल काही शंका नाहीये. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तिने आपल्याला 30 दिवस दिलेत, त्या 30 दिवसात आपल्याला सगळं काही करायचं आहे, पण त्या 30 दिवसामध्ये हे शोधून काढणं आपल्याला थोडं अवघड जाणार आहे हे सगळं अर्जुनला माहिती असतं. इकडे साक्षी आणि त्याचबरोबर प्रिया बोलत असतात आणि साक्षी आणि प्रिया यांचं बोलणं चाललेलं असतं. साक्षी आणि प्रिया म्हणत असतात की अर्जुनने आजच्या आज ही केस निकालात काढायला पाहिजे होती, आजच्या आज अर्जुनने ही केस निकालात काढलेली नाही, खरं तर कोर्टाने आजच निर्णय देऊन टाकायला पाहिजे होता असं प्रियाचं म्हणणं असतं. परंतु कोर्टाने आज निकाल दिलेला नाही, खरं तर दिला असता तर ते मधुभाऊ जेलमध्ये गेले असते. कारण अर्जुनसाठी फक्त 30 दिवस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण अर्जुनला 30 तास जरी मिळाले तरी ते पुरावे गोळा करू शकतो हे मात्र प्रियाला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच प्रिया त्या पद्धतीने बोलत असते. त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणत असतो की कसं माहितीये का सायली, काळजी करू नका, या 30 दिवसामध्ये आपण काहीही करू शकतो एवढी मला गॅरंटी आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्यासोबतच इकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते की मधुभाऊंचे माझ्यावरती खूप उपकार आहेत, मधुभाऊंनी माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ना ते खूप असं केलेलं आहे. कारण मधुभाऊ होते म्हणून मी आज जिवंत आहे. माझ्या बाबतीत काय झालं असतं, रस्त्यावर त्या एखाद्या मुलीला घेऊन येणं आणि तिला एवढं जीव लावणं, एवढं प्रेम करणं ही गोष्ट खूप मोठी आहे आणि मधुभाऊंनी हे सगळं माझ्यासाठी केलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रिया म्हणत असते की त्या अर्जुनला 30 दिवस मिळायला नको होते. अर्जुनला 30 दिवस मिळालेले आहेत, त्या 30 दिवसांमध्ये काहीही घडू शकतं. अर्जुन इकडची दुनिया तिकडं करेल, इकडचं जग तिकडं करेल, परंतु त्या 30 दिवसांमध्ये पुरावे शोधेल आणि मग मात्र अवघड होऊन जाईल असं बोलणं प्रियाचं असतं. साक्षी म्हणत असते काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, अजिबात काळजी करायची गरज नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. सायली मात्र म्हणत असते की मधुभाऊंना जर काय झालं तर मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत, मधुभाऊंशिवाय माझं जगणं खरंच शक्य नाही. हे सगळं बोलणं सायलीचं असतं. सायली रडत असते. सायली म्हणत असते कदाचित मी जगूही शकणार नाहीये, मधुभाऊ जर नसतील तर मी जगूही शकणार नाही असं आवर्जून सायली सांगत असते. आणि त्यासोबतच सायली म्हणत असते की नाही, मधुभाऊ माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अर्जुन म्हणत असतो की सायली शांत हो,
सायलीच्या डोळ्यातलं पाणी तो पुसतो आणि तिला सांगू लागतो की 30 दिवस काय, माझ्याकडे 30 तास जरी असते ना तरीही मी केस जिंकलोच असतो. मी मधुभाऊंना काहीच होऊ देणार नाही. इकडे सायली म्हणत असते की त्या प्रियाने खोटी साक्ष दिलेली, नाहीतर ही केस कधीच निकालात निघली असती. हे सगळं त्या प्रियामुळे झालेलं आहे. पैशांसाठी हापापलेली आहे ती, कोणत्याही थराला जाऊ शकते. ज्या व्यक्तीने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, एवढं सांभाळलेलं आहे, परंतु त्या व्यक्तीबद्दल सुद्धा तिला काहीही वाटलेलं नाही आणि त्यांच्या विरोधात हे सगळं कारस्थान करून ती बसलेली आहे. हे ती बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, काळजी करायची अजिबात गरज नाही. मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेल. तुम्ही ना बिनधास्त राहा, कारण काही झालं तरीही ही केस माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मधुभाऊंना मी काहीही होऊ देणार नाही. या निर्णयावरती अर्जुन ठाम असतो आणि तो म्हणत असतो की मधुभाऊ हे निर्दोष आहेत आणि त्यांना निर्दोषच मी सोडवणार आहे, असं आवर्जून इकडे अर्जुन सांगत असतो. त्यासोबतच इकडे अर्जुनचं म्हणणं आहे की जो कोणी खरा गुन्हेगार आहे त्यालाही आपण जेलमध्ये पाठवायचंच आहे, कारण हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. या सगळ्या गोष्टी अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये सुरू असतात. इकडे प्रिया म्हणत असते की नाही, आजच्या दिवसातच ही केस निकालात निघायला पाहिजे होती, तरच सगळं व्यवस्थित झालं असतं खरंच. आणि आता त्या अर्जुनला जो एक्स्ट्रा वेळ मिळालेला आहे तो मिळायची अजिबात गरज नव्हती, असं प्रियाचं बोलणं सुरू असतं. आणि प्रिया हे सगळं जे काही बोलत असते ते मात्र इकडे अर्जुनला चांगलंच कळलेलं असतं. आणि त्याच वेळी तिथे अश्विन आलेला असतो. प्रिया म्हणत असते, अगं साक्षी माझं ऐकून तरी घे, असं ती बोलत असते. आणि नेमका अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुन तिथं आल्यानंतर मात्र आता वाट लागलेली असते. इकडे अश्विन तिथं आलेला असतो आणि अश्विन तिला प्रश्न विचारू लागतो की काय चाललंय हे सगळं, तू साक्षीशी बोलत होती, हे आवर्जून तो विचारतो. तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की साक्षीशी, मला सांग, अख्ख्या या दुनियामध्ये एकच आहे का साक्षी नावाची मुलगी? फक्त साक्षी शिकरे हीच साक्षी आहे का? दुसरं कोणाचं नाव साक्षी असू शकत नाहीये का? असं म्हणत प्रियाने हा जो विषय आहे तो अशा पद्धतीने हँडल केलेला असतो. खरं तर अश्विन भयानक चिडलेला असतो. अश्विनला खूप राग आलेला असतो. अश्विनला ही गोष्टच पटलेली नसते की ही साक्षीशी बोलते. आणि आता प्रियाला एक चांगलं सिंपथी कार्ड मिळवायची सवय झालेली आहे. प्रिया मात्र लगेचच अश्विनला मिठी मारते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याच्या जवळ जाऊ लागते आणि म्हणू लागते की हे बघ, कसं आहे माहितीये का, मी त्या साक्षीशी नव्हते बोलत, साक्षी परांजपे सोबत मी बोलत होते, असं ती सांगते. तेव्हा तो म्हणतो, तू खरं बोलतेस तन्वी? तेव्हा ती म्हणते की हो. आणि झालं. मग अश्विनला जो आलेला संशय असतो तो तसाच राहतो. इकडे सायली आहे ती सगळं आवरते आणि अर्जुनला उठवायला आलेली असते. अर्जुन काही उठत नसतो. सायली म्हणतेस, तेव्हा उठा ना, तुम्हाला माहिती आहे ना घरी काय आहे आज आणि तुम्ही काय करताय हे सगळं, हे बोलणं तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो उठतोय मी, आणि हे काय तू करतेस, हे अशा पद्धतीनं तू मला उठवतेस? अगं मला झोपेतून उठवायचंय, आयुष्यातून नाही, असं अर्जुन तिला सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अहो मगाशी मी तुम्हाला प्रेमानंच उठवलं होतं ना, तेव्हा तुम्हाला कुठं उठ वाटतंय? आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असतं की तुमच्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत, पण नाही, हे सगळं जे काही आहे ना ते आज मला सांगा, घरात एवढा प्रोग्राम आहे, एवढं सगळं घरामध्ये चालू आहे आणि तरीही तुम्ही काय विचार करताय, तुम्हाला काय वाटतंय? हे बघितलं ना कशा पद्धतीनं चालू आहे. उठा बरं आधी. आणि अस्मिता ताईंचा माहिती आहे ना आज आपल्याला सोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मला एक कळत नाहीये, काल माझी बायको एवढी टेन्शनमध्ये होती आणि आज अचानक एवढं सगळं चेंज झालेलं आहे, हे कशामुळे झालेलं आहे, असं अर्जुन बोलत असतो. अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र सायली म्हणत असते की माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे, माझा नवरा ही केस जिंकणारच आहे याची मला खात्री आहे आणि म्हणून तर मला माहिती आहे, असं इकडे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन म्हणत असतो की बास झाला, असं म्हणत तिच्याशी बोलत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो. इकडे सायली आता किचनमध्ये आलेली असते. अर्जुनला सांगून आलेली असते की तुम्ही पटापट आवरून घ्या आणि सायली किचनमध्ये येऊन कामाला सुरुवात करत असते. आणि त्याचबरोबर इकडे सायली किचनमध्ये आली. कुसुमताईला विमलताईला ती म्हणते की यांच्यासाठी तुम्ही कॉफी घेऊन जा, आणि मग इकडे प्रतापसाठी कॉफी घेऊन देते, प्रतापला कॉफी देते. विमल म्हणत असते की मला एक कळत नाहीये की सायलीताई, आपण जी फुलं ऑर्डर केलेली होती तो फुलवाला अजून आलेला नाही, तो फुलवाला आला पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं.
तेव्हा ती म्हणत असते की हो मी बघते, जर फुलवाला आला नाही तर मी स्वतः कॉल करून घेईल असं सायली सांगते. तेवढ्यात फुलवाला येतो. सायली फुलं घेते. लगेचच पाट मांडलेलं असतं. त्या पाटाच्या भोवती तिने रांगोळी घालायला घेते आणि प्रताप तिथं असतो. प्रतापला कॉफी दिलेली असते आणि ती या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करत असते. सायली सगळीकडे काय हवं नको सगळं डेकोरेशन सगळं छान पद्धतीने करत असते आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा तिचं चालू असतं तेव्हा मात्र प्रतापचं बारीक लक्ष असतं. सायली किती आनंदाने ह्या गोष्टी करते हे सगळं प्रतापच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे प्रिया येते. प्रिया आत्ता आवरून आलेली असते. तिला काही देणं घेणं पण नाहीये की हे सगळं काय चाललंय. काल तर एवढ्या तोऱ्यात बोलत होती की मला काम करावं लागणार आहे, मलाच हे सगळं करावं लागणार आहे, पण आज निवांत आलेली असते आणि म्हणत असते की आपण औक्षण पण करूया. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की अगं औक्षण नसतं करायचं, फक्त ओटी भरायची असते. तर ती पूर्णाजीला सांगू लागते की नाही मला वाटतंय की औक्षण पण करूया, तेवढंच आनंदाचा प्रसंग आहे ना. मग मी सायली मला सांग औक्षणाचं तबक कुठे, मी तबक बनवायला घेते असं तिचं बोलणं असतं. तेव्हा सायली म्हणते बनवते मी आणि सायली औक्षणाचं तबक बनवते आणि सायली जी आहे ती तबक बनवून आता तिथं ठेवते आणि मग इकडे येते. त्याचबरोबर अर्जुन अजून आलेला नसतो आणि त्याचबरोबर विमलने आता खाली येऊन तिला सांगितलेलं असतं की अर्जुन दादांनी अजून आणखी एक कप कॉफी मागितलेली आहे आणि तुम्हाला सांगायचं नाही म्हणून सांगितलं. तेव्हा सायलीला राग आलेला असतो. सायली म्हणत असते की कशासाठी हवी आणखी एक कॉफी, म्हणून ती आता अर्जुनला बोलायला आलेली असते आणि जेव्हा ती अर्जुनला बोलायला येते तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते आणि बघते तर काय रूममध्ये आल्यावर जो पसारा मांडलेला असतो तो पाहून तर इकडे सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते काय केले हो हे सगळं, किती पसारा. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की मला एक केस नाही, त्या केसची फाईल सापडत नव्हती त्यासाठी हे सगळं काढलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते हे बघा ही फाईल, आणि सायली फाईल देते. ज्यावेळेस तिथले पेपर उचलत असते आणि त्या पेपरमध्ये लोकेशन रिपोर्ट तिला दिसतात, सबस्क्रायबर लोकेशन रिपोर्ट. जेव्हा ते लोकेशन रिपोर्ट तिच्या समोर येतात तेव्हा अर्जुनला ती बोलत असते. अर्जुन त्याच्या कामात असतो. सायलीकडे 2 रिपोर्ट येतात, एक 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे, एक साक्षी शिकरेचा असतो आणि एक दुसऱ्या एका क्लायंटचा रिपोर्ट असतो. आणि जेव्हा सायली ते रिपोर्ट पाहते आणि त्या रिपोर्टमध्ये तिला वेगळं काहीतरी दिसतं, म्हणजे तिला असं जाणवतं की नाही याच्यामध्ये काहीतरी चेंज आहे. कारण साक्षीचा रिपोर्ट आणि त्याचबरोबर दुसऱ्या क्लायंटचा रिपोर्ट या दोन्ही रिपोर्टमध्ये फरक तिला जाणवत आहे. इकडे प्रतिमा आणि त्याचबरोबर सुमन आलेल्या आहेत. त्या आल्या की लगेचच इकडे पूर्णाजी जी आहे ती म्हणत असते की अगं प्रतिमा तुझी तब्येत खरंच त्या दिवशी खालावली, मला यांनी कोणी सांगितलं नाहीये, तू एवढी आजारी पडली, मला यायचं होतं तर यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं, मला त्या दिवशी कळलंच नाहीये की तू आजारी पडलेली होती, हे सगळं बोलत असते. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणते की बरं झालं तुला सांगितलं नाही, तूही त्यांच्यासारखी धावत आली असते. मग सुमन बोलायला सुरुवात करते त्या दिवशी सगळे जागे होते, फक्त तन्वी तेवढी झोपली होती असं ती सांगते. लगेचच प्रिया जवळ येते आणि म्हणू लागते काय ग सुमन काकी तू आल्याला काय सुरू केलंस हे बोलायला सगळं, असं ती बोलत असते. तेव्हा सगळेजण आता तिथं बसलेले असतात. पूर्णाजी तिथं असते. पूर्णाजीला खरंच खूप काळजी वाटत असते. आपली लेक एवढी आजारी पडली होती, एवढं सगळं झालं होतं, बराच वेळ बेशुद्ध होती, हे सगळं तिला कळलेलं असतं, म्हणून तर ती बोलत असते. आणि मग पूर्णाजी म्हणत असते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, आता काळजी घेणं गरजेचं आहे. तर पूर्णाजीला प्रतिमा सांगत असते की नाही आता सगळं व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, माझी तब्येत वगैरे ठीक आहे. इकडे प्रिया म्हणत असते की आता हे सगळेजण इथं नाही आहेत, मला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून प्रिया धावतच जाते आणि तिने ते तेलाचं जे भांडं आहे ते घेते आणि त्यातलं तेल आहे ते फरशीवरती तिथं सांडते. म्हणजे जिथं रांगोळी घातलेली आहे, पाट मांडलेला आहे, त्या ठिकाणी हा सगळा राडा तिनं केलेला असतो. आणि तिला असं वाटत असतं की हे सगळं आपण जे केलेलं आहे हे कोणाला कळणार पण नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं घाणेरडा डाव तिनं केलेला असतो. आणि इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात. सायली तो रिपोर्ट बघत असते आणि अर्जुनला म्हणते की हो हा लोकेशन रिपोर्ट बघा ना तुम्ही कसा आहे. अर्जुन म्हणतो बघू काय झालं. तेव्हा सायली म्हणते हा लोगो बघा ना, हा पिंकिश लोगो आहे आणि हा मरून कलरचा लोगो आहे. अर्जुन म्हणतो काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा सायली म्हणते की हो बघा ना तुम्ही. असं म्हणत सायलीने ते रिपोर्ट अर्जुनच्या हातात दिलेले असतात आणि अर्जुन जेव्हा ते रिपोर्ट हातात घेऊन पाहू लागतो तेव्हा त्याच्याही लक्षात येतं की हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो अहो याच्या आधी माझ्या लक्षातच आलेलं नाहीये की हे अशा पद्धतीचं काहीतरी घडलेलं आहे. तेव्हा सायली म्हणत असते बरोबर आहे ना, म्हणजे मला काहीतरी वेगळं जाणवलं ना, म्हणून मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे. अर्जुन तो रिपोर्ट पाहतो, अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, कारण आणखी एक गोष्ट लक्षात आली का, हे वेलोनेटचं रिपोर्ट आहे, वेलोनेट टेलिकॉम कंपनीचा. पण तुमच्या लक्षात आलं का की याच्यामध्ये डबल एल आहे
आणि फक्त साक्षी शिकरेचा जो रिपोर्ट आहे ना त्याच्यामध्ये सिंगल एल आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी असा प्रॉब्लेम आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली म्हणत असते की आज हे दोन्ही रिपोर्ट एका वेळी आपल्या हातात आले म्हणून हे कळलेलं आहे, नाहीतर ही गोष्ट लक्षात आलीच नसते. अर्जुनही तेच बोलत असतो, कारण इतक्या दिवसांमध्ये कधीच आपल्या लक्षात आलेलं नाहीये ह्या रिपोर्टच्या बाबतीत. दोघंही आता ते रिपोर्ट हे सगळे तपासू लागतात आणि त्यांना जाणवतं की म्हणजे साक्षीचा रिपोर्ट. सायली म्हणते याचा अर्थ काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, याचा अर्थ एकच आहे की साक्षीनं आपल्याला दिलेला जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये गोंधळ आहे, हे अर्जुन तिला सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा अर्जुन सांगत असतो की तिने प्रत्येक वेळेस वारंवार हे रिपोर्ट जमा केलेले आहेत आणि तो रिपोर्ट जो आहे तो खोटा रिपोर्ट आहे, तो बनवलेला रिपोर्ट आहे आणि आपल्याकडे बाकीच्या क्लायंटचे जे रिपोर्ट आलेले आहेत तेही ते त्याच्याबरोबर कम्पेअर करतात आणि जेव्हा ते रिपोर्ट कम्पेअर केले जातात तेव्हा त्यांच्या दोघांच्याही लक्षात येतं की फक्त साक्षीचाच रिपोर्ट वेगळा आहे. तर अर्जुन म्हणतो की मी लगेच फोन करतो आणि चैतन्यला साक्षीचे रिपोर्ट मागून घेतो म्हणजे आपल्याला कळेल. सायली म्हणते म्हणजे ती आश्रमात होती हे आपल्या समोर येईल. अर्जुनही म्हणतो की हो. आता प्रियाने कांड केलेला असतो. प्रिया म्हणत असते पण ह्या सगळ्यांच्या समोर कसे येणार? ह्या आता दोघी जणी म्हणजे प्रतिमा आणि सायली एकमेकींना मिठी मारतात आणि बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की पण आता हे सगळं समोर कसं येणार, कसं कळणार की ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत? हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सायली मिठी मारत असते. दोघीही बोलत असतात. प्रतिमा ते कशा आहात तुम्ही, हे बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र प्रियाला राग आलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की उत्सवमूर्ती कुठं आहे अजून? तेव्हा सायली म्हणते की मी बघून येते अस्मिताताईंना. असं म्हणत आता सायलीला इतकी हौस असते, तिला जराही वाटत नाहीये की ही अस्मिता आपल्याशी कशी वागते. तरीही सायली स्वतःहून जाते. तिथे गेल्यानंतर अस्मिताला खोकला आलेला असतो, थोडंसं उलटी आल्यासारखं होत असतं आणि मग सायली लगेच तिला पाणी देते. तेव्हा अस्मिता म्हणत असते की काही गरज नाहीये, माझी मी घेऊ शकते, हे सगळं तू करायची गरज नाहीये, असं अस्मिता तिला बोलत असते. तरीही सायली हे सगळं मनापासून करत असते आणि तेव्हा मात्र अस्मिता तिच्याशी तुसडेपणानेच वागत असते. ती म्हणत असते की हे सगळं करण्यामुळे ना मला दमायला झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे कल्पना तिथे पाहत असते. तिला जाणवत असतं की सायली किती मनापासून करते हे सगळं. तेवढ्यात प्रताप येतो आणि प्रताप कल्पनाच्या खांद्यावरती हात ठेवतो. दोघंही पाहू लागतात नक्की काय झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार दोघंही करत असतात. तेव्हा मात्र आता खाली बोलणं सुरू असतं. प्रिया तिथं असते आणि प्रियाने तिचं कांड करून ठेवलेलंच असतं ऑलरेडी आणि आता मात्र समोर येणार असतं ते म्हणजे इकडे प्रियाने काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि त्यामुळं अस्मिताची वाट लागणार असते. त्याचबरोबर अस्मिता खाली येते आणि सगळेजण म्हणत असतात की किती वेळ ग ही. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, मला ना एकटीलाच तयार व्हायचं होतं ना, त्याच्यामुळे वेळ लागलेला आहे. म्हणजे सायलीनं तिला तयार केलंय ही गोष्ट तिच्या लक्षातही नाहीये, म्हणजे तिनं जाणून बुजून ती गोष्ट विसरते किंवा लपवून ठेवते हे मात्र लक्षात आलेलं असतं. तेव्हा इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की चला, पूर्णाजी म्हणते चला गवठी भरून घ्या, असं पूर्णाजीचं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते चला अस्मिताताई मी तुम्हाला घेऊन जाते, असं सायली तिला बोलत असते. तेव्हा लगेचच तिथं प्रिया आणि अस्मिता दोघी असतात. अस्मिता म्हणते मी काही आजारी नाहीये आणि पूर्णाजी सगळेजण बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की अस्मिताताई खरंच तू लवकर तयार झालीस, म्हणजे मला तर वाटलेलं की डिलिव्हरीपर्यंत तू तयारही होणार नाहीये असं मला वाटलं होतं, पण त्या मानाने तू लवकरच तयार झालेली आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आता अस्मिता तिथे चाललेली असते. सायली तिच्यासोबत असते. सायली तिला मदत करत असते. तरीही अस्मिताचं ते तोंड वाकडं ते वाकडंच असतं, कारण तिच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं आणि त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर त्या तेलावरून अस्मिताचा पाय घसरतो. ज्या क्षणी अस्मिताचा पाय घसरतो तेव्हा ती जोरात किंचाळते आणि सायली अस्मिताला तिथं सावरते आणि अस्मिताला पकडते. ती सगळेजण मग धावत जातात आणि अस्मिताला घेऊन तिथे सोप्यावरती आणून बसवतात. आता सगळेजण चिडलेले असतात, पण सायलीवरती कोणी आरोप करत नसतं हे प्रियाच्या लक्षात येतं आणि लगेचच ती कल्पनाचे कान भरू लागते. म्हणजे हे सगळं सायलीनं केले, सायलीने मुद्दामहून तेलाचं भांडं तिथं ठेवले असं ती ओरडून ओरडून सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की सायलीनं मुद्दामहून काय केलंय, कारण सायलीनं तर काहीच केलेलं नाहीये. ती म्हणत असते की अस्मिताला आज त्रास व्हावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सायलीनं केलेल्या आहेत. तेव्हा मात्र प्रताप तिथं म्हणत असतो की बास झालं, आत्तापर्यंत मी ऐकून घेतलेलं आहे, पण हे सगळं सायलीनं केलेलं नाही.
ह्या सगळ्याला कोण जबाबदार आहे ते तर मी समोर आणणारच आहे, पण हे सगळं सायलीनं केलेलं नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि सायली, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू यातलं काही केलेलं नाहीये हे मला माहिती आहे, असं प्रतापने सांगितलेलं असतं आणि प्रियाचीच वाट लागलेली असते. सगळ्यांच्या समोर प्रतापने सायलीची बाजू घेतलेली आहे आणि सायली खरी आहे हे दाखवून दिलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण शांत राहिलेले आहेत, परंतु सायली मात्र वारंवार सांगत आहे. आता अर्जुन कशा पद्धतीने सायली खरी आहे हे सगळ्यांच्या समोर आणणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.